स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींची प्रार्थना करते। आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहावी, तिचं आगमन व्हावं, ती आपल्या घरामध्ये चिरकाळ टिकावी, याच्यासाठी आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी मातेचं आगमन करायचं आहे। तिचं आगमन कसं करावं, ते उपाय जे आहेत ते कसे करावे त्याच्याबद्दल सांगणार, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा। प्रत्येक स्त्रीने हे करायचंच आहे, कारण की आपण ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे म्हणजे 1 तारखेला किंवा 31 तारखेला त्या दिवशी आपल्याला उठायचं आहे। लवकर उठल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपला जो मेन डोर आहे, आपल्या घरातला जो मेन डोर आहे त्या दरवाजाला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। तुम्ही गोमूत्राने किंवा गोमूत्राने पुसू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये जर हे असेल गुलाबजल असेल किंवा गंगाजल असेल त्याच्याने सुद्धा पुसला तरी चालेल। तर स्वच्छ पुसून घ्यायचा, मागून पुढून दोन्ही साईडने पुसायचा आहे। स्वच्छ पुसून झाल्यानंतर आपल्याला तिथं एक स्वस्तिक काढायचं आहे, कुंकवाचं स्वस्तिक काढायचं, कारण की लक्ष्मी मातेला कुंकवाचं स्वस्तिक अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे आपल्या मेन डोरवर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। ते स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो उंबरा आहे त्या उंबऱ्याच्या ठिकाणी तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे। आता हळदीचं लेपन करण्यासाठी हळद घ्यायची, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं। गोमूत्र टाकून झाल्यानंतर जो आपला उंबरा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा। आता स्वच्छ कशाने पुसायचा, तर त्याच्यामध्ये पाण्यामध्ये थोडंसं तुम्ही थोडी आपलं खडे नमक टाकायचं, हळद टाकायची, गोमूत्र टाकायचं आणि लिंबू पिळायचा। त्याच्याने आपला स्वच्छ जो उंबरा आहे तो पुसून घ्यायचा। स्वच्छ उंबरा पुसून झाल्यानंतर तुम्हाला तिथं हळदीचं लेपन करायचं आहे। सुंदर हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्याला तिथं म्हणजे आपले देवीची पावलं आहे, तुम्ही जर भले तुम्ही प्लास्टिकचे पावलं चिटकवली असतील तर पण शक्यतो आपल्या जो उंबरा असतो त्याच्यावर प्लास्टिकचे पावलं चिटकू नये, कारण की ते नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करतात। त्याऐवजी तुम्ही तिथं 2 कुंकवाचे स्वस्तिक काढले तर अतिशय उत्तम आहे, कारण की कुंकवाचा जे प्रभाव असतो तो अत्यंत प्रभावशाली असतो। त्यामुळे जर तुम्ही ते प्लास्टिकचे पावलं काढून घ्यायचे आणि त्याच्यावर तुम्ही स्वस्तिकचे पावलं किंवा चांदीची पावलं काढले तरी चालतील। तर आपल्याला काय करायचं आहे, तर जो उंबरा आहे त्याच्या मध्यभागी लेपन झाल्यानंतर आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे, कारण की तिथं नरसिंह भगवानांचा वास असतो, त्यांचं प्रतीक मानलं गेलेलं आहे उंबरा। आणि त्या उंबराच्या म्हणजे त्या मध्यभागामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक काढायचं। ते कुंकवाचं स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गोपद्म, लक्ष्मी पावलं ती तुम्हाला तुमच्या माहेर मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी भले तुम्ही कितीही मोठी रांगोळी टाका तुमच्या मनासारखी, पण एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी पावलं जे लक्ष्मी पावलं आहे ती गोपद्म आहे ते तुम्हाला काढायचे आहे। आवर्जून हे करायचंच आहे। आणि ते झाल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून आपल्या उंबऱ्याची तिथं एक शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। ते दिवा वगैरे लावून तुम्ही चांगलं पूजा करून घ्यायची, तुमच्या दरवाजाची पण पूजा करायची। आणि नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, आपला मेन डोर आहे बघा, नंतर बाहेर भिंत असते, तर आजूबाजूला तुम्हाला शुभ आणि लाभ लिहायचं। आता शुभ लाभ तुम्हाला कुंकवाने लिहायचं आहे। इकडे शुभ लाभ म्हणजे तुमचा आता जर समजा तुम्ही उभे आहेत तर तुमच्या उजव्या हाताला म्हणजे तुमच्या डाव्या हाताला शुभ लिहायचा आहे आणि उजव्या हाताला तुम्हाला लाभ लिहायचा आहे। लाभ लिहून झाल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे। जसं इकडे काढलं तसं तिकडच्या साईडला सुद्धा तुम्हाला लाभ लिहिलं की त्याच्यासाठी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्वस्तिकची सुद्धा तुम्हाला पूजा करून टाकायची आहे। हळदी कुंकू धूप दीप वाहून आपलं संपूर्ण दरवाजाची पूजा करायची आहे। तोरण लावायचं आहे, खूप सुंदर असं तोरण लावायचं आहे। तोरण झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला काय करायचं, आपला जो दरवाजा आहे तिथं तुम्हाला उतारा करायचा आहे। उतारा का करावा, तर आपल्या घरातली कटकट नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाण्यासाठी, घरातल्या लोकांची प्रगती होण्यासाठी आपल्याला नारळाचा उतारा करायचा आहे। नारळ घ्यायचं, नारळ घेतल्यानंतर बाहेर उभं राहायचं, दरवाजाकडे तोंड करायचं आणि 7 वेळेस घड्याळाचा जो काटा असतो जो फिरतो तसं 7 वेळेस आपल्याला आपला नारळ उतरवायचा आहे। नारळ उतरून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि ते नारळ निर्माल्यामध्ये टाकू शकतात किंवा कुठे म्हणजे निर्माल्यामध्येच टाका, कुठं फेकू नका, कुणाला त्रास होईल असं करू नका, तर ते निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं। तसं झाल्यानंतर तुमचे जे गाड्या असतील त्या गाड्यांना सुद्धा तुम्हाला कशा स्वच्छ करायचं आहे, सकाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळं करायचं आहे हे। तर गाड्यांना सुद्धा सकाळच्या टायमाला तुम्हाला गोमूत्र, भले भरपूर पाणी असू दे पण गोमूत्र नंतर लिंबू, खडे नमक आणि थोडंसं हळद टाकून तुम्हाला गाड्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। नंतर तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवू शकतात। तर अशा प्रकारे सुद्धा आपल्या गाड्या आपल्याला स्वच्छ करायच्या आहे। का करायच्या, तर आपल्या गाड्यांना अपघात होऊ नये, ऍक्सिडेंट होऊ नये, आपल्या गाडीचं आपल्या नवऱ्याचं रक्षण व्हावं, त्याच्यासाठी आपल्याला त्या गाड्यांची पूजा करायची आहे। अशा प्रकारे त्यांना स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर नारळाचा उतारा करायचा आहे। नारळाचा उतारा झाल्यानंतर ते नारळ तिथं फोडायचं आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं। आता प्रत्येक वेळेस
नारळ वेगवेगळे घ्यायचं का, तर हो, कारण की गाड्यांचं नारळ हे वेगळं असतं आणि आपल्या घराचा जो उतारा करण्यासाठी आपल्याला वेगळं नारळ घ्यायचं आहे. तर हे सगळे उपाय तुम्हाला करायचे आहे. परत बघा, जी आपली तुळशी माता असते ती लक्ष्मी स्वरूप आहे, म्हणजे ती आपण लक्ष्मी मानतो. तर त्या ठिकाणी ज्या वेळेस तुम्ही लक्ष्मीपूजन करणार तर काय करायचं, आपल्या घरातली जी केरचुनी आहे, म्हणजे हा छोटा झाडू आहे, हा छोटा झाडू घ्यायचा आणि अगोदर आपल्या तुळशीजवळ ठेवायचा. तिथं हळदी कुंकू लावून दिवा लावायचा तुळशी मातेला आणि तिथं हळदी कुंकू लावून अगोदर तुळशीची पूजा करायची, झाडूची पूजा करायची. संध्याकाळच्या टायमाला ज्या वेळेस लक्ष्मीपूजन असेल त्यावेळेस तो झाडू आपल्या घरात आणून आपल्या लक्ष्मीजवळ ठेवायचा. असं म्हटलं गेलेलं आहे की लक्ष्मी जी माता असते ती तुळशीपासूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे. गोपद्म आवर्जून काढायचे आहे. तुळशीजवळ भले छोटीशी का जागा असे ना, पण त्या ठिकाणी तुम्हाला गोपद्म काढायचे, तुळशीची पूजा करायची, तुपाचा दिवा लावायचा संध्याकाळच्या टायमाला, सकाळच्या टायमाला. संध्याकाळी केलं तरी चालेल, सकाळी केलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण करायचं आहे आणि नंतर ना आपली जी लक्ष्मीपूजनची तयारी आहे ती करायची आहे, सेवा करायची आहे. संपूर्ण सगळ्यांना, माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांनाच वाटत असतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड स्थिर राहावी, चिरकाट टिकावी, आलेल्या पैशाला बरकत राहावी. यासाठी आपल्याला हे जे छोटे छोटे उपाय आहे ते नक्कीच आवर्जून करायचे आहे. आणि त्या दिवशी अजून एक उपाय करायचा, तो म्हणजे आपला जो मेन जे आपण जिथे स्वयंपाक करतो, आपली अन्नपूर्णा माता शिजते, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, पूजा करायची आहे आपल्या गॅसची आणि आपल्या जो तिथं स्वस्तिक आलंय तिथली. अशा प्रकारे तुम्हाला स्वस्तिक काढून अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे, गोपद्म काढायचे, लक्ष्मीपदम काढायचे आहे. जर तुम्हाला हे माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.